दंडवत प्रणाम. जगात लाखो कोट्यावधी प्रकारचे ज्ञान आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वेद, शास्त्र, कला, योग, तत्वज्ञान. पण या सर्व ज्ञानांमध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान कोणते? आणि कोणते ज्ञान मनुष्याला मोक्षापर्यंत पोहोचवते? आज आपण सूत्रपाठातील अत्यंत गहन प्रकरण विद्यामार्ग समजून घेणार आहोत. ज्ञानाचे मूळ एकच आहे. सूत्राची सुरुवात होते एकी विद्या. याचा अर्थ सर्व ज्ञानांचे अंतिम मूळ एकच आहे. सत्य एकच असते. ज्ञानाचे स्वरूप अनेक दिसले तरी त्याचे अंतिम केंद्र सत्य आणि परमेश्वराकडेच जाते. म्हणून ज्ञानाची सुरुवात विविध ठिकाणांहून झाली तरी त्याचा अंतिम स्रोत एकच आहे. विद्या आणि अविद्या. पुढील सूत्र सांगते, दोन विद्याः. ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, विद्या, अविद्या. विद्या म्हणजे सत्याकडे नेणारे ज्ञान. अविद्या म्हणजे जीवाला संसारात अडकवणारे अज्ञान. विद्या मुक्तीकडे घेऊन जाते, अविद्या बंधनाकडे घेऊन जाते. संपूर्ण आध्यात्मिक प्रवास हा अविद्येतून विद्येकडे जाण्याचा प्रवास आहे. असंख्य विद्यांचा विस्तार. सूत्र पुढे सांगते की विद्यांचे असंख्य प्रकार आहेत. 1,09,72,कोटी असंख्य शाखा आणि उपशाखा. याचा उद्देश आकडेमोड सांगणे नाही, तर जगातील ज्ञानाचा विस्तार किती अमर्याद आहे हे दाखवणे आहे. परंतु या सर्व विद्यांमध्ये एक विद्या सर्वोच्च मानली जाते, ब्रह्मविद्या, सर्वश्रेष्ठ विद्या. सूत्र स्पष्ट सांगते, एकी विद्या ते ब्रह्मविद्या. सर्व विद्यांमध्ये सर्वोच्च आहे ब्रह्मविद्या. कारण इतर सर्व विद्या जग समजावून सांगतात, परंतु ब्रह्मविद्या जीवाला स्वतःचे आणि परमेश्वराचे खरे स्वरूप समजावून सांगते. इतर विद्या उपजीविका देतात, ब्रह्मविद्या मुक्ती देते. इतर विद्या संसार समजावतात, ब्रह्मविद्या संसारातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवते. वेद म्हणजे काय? या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे वेद. वेद म्हणजे मनुष्याचे लक्ष, अभ्यास किंवा अंतर्मुख शोध. ज्या गोष्टीवर मनुष्याचे लक्ष केंद्रित होते त्याच प्रकारचे फळ त्याला प्राप्त होते. म्हणून सूत्र वेदाचे विविध प्रकार सांगते. विषय, इंद्रिय आणि अंतःकरण. वेद विषयाधार. वेद ज्याचे मन विषयभोगांमध्ये गुंतलेले असते त्याला विषयभोगांचेच फळ मिळते. इंद्रियाधार. वेद ज्याचे लक्ष इंद्रियांवर केंद्रित असते तो इंद्रिय सुखांच्या मर्यादेतच राहतो. अंतःकरणाधार. वेद मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा अभ्यास करणारा मनुष्य मानसिक आणि तात्विक अनुभव प्राप्त करतो. परंतु हे अद्याप अंतिम सत्य नाही. देह आणि विदेह. वेद देहाधार. वेद जो स्वतःला फक्त शरीर मानतो त्याचे जीवन देहापुरते मर्यादित राहते. अशा वेदाचे फळ म्हणजे पुन्हा देहप्राप्ती आणि संसार चक्र. विदेहाधार. वेद जो देहाच्या पलीकडे आत्मस्वरूपाचा विचार करतो तो देहाच्या मर्यादा ओलांडू लागतो. त्याचे ज्ञान अधिक सूक्ष्म आणि आध्यात्मिक बनते. केवळ वेद आणि कैवल्य सूत्राचा शिखरबिंदू आहे. केवळ वेदेन कैवल्याची प्राप्तीही. केवळ वेद म्हणजे परमसत्यावर केंद्रित असलेला वेद. जेव्हा साधकाचे मन पूर्णपणे परमेश्वर आणि ब्रह्मविद्येमध्ये स्थिर होते तेव्हा त्याला कैवल्य प्राप्त होते. कैवल्य म्हणजे पूर्ण आध्यात्मिक मुक्ती. हीच विद्यामार्गाची अंतिम अवस्था आहे. तात्विक संदेश. या संपूर्ण प्रकरणाचा सार असा आहे, ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील सर्वोच्च ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या. ज्या गोष्टीचा वेद घेतो त्याच प्रकारचे फळ मिळते. विषयांचा वेद विषय देतो. देहाचा वेद देह देतो. परमसत्याचा वेद कैवल्य देतो. म्हणून वेदाची दिशा ठरवते की जीवन कुठे पोहोचणार आहे.
फ्लो टू रिमेंबर. विद्यामार्ग लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. एक विद्या, विद्या आणि अविद्या. असंख्य विद्यांचा विस्तार, ब्रह्मविद्या सर्वोच्च. विषयवेद, इंद्रियवेद, अंतःकरणवेद, देहवेद, विदेहवेद, केवळ वेद, कैवल्यप्राप्ती. मेमरी फॉर्म्युला. विद्या, ब्रह्मविद्या, वेद, विषय, देह, विदेह, केवळ, कैवल्य. कन्क्लूजन. विद्यामार्ग प्रकरण आपल्याला सांगते की ज्ञानाची खरी किंमत त्याच्या प्रमाणात नसते, तर त्याच्या दिशेत असते. जगातील असंख्य विद्यांमधून मनुष्याला यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळू शकते. परंतु ब्रह्मविद्येमुळेच त्याला स्वतःचे खरे स्वरूप समजते. आणि जेव्हा हा वेद परमसत्याकडे वळतो, तेव्हा कैवल्य आणि मुक्तीचा मार्ग खुला होतो. तुमच्या मते आजच्या काळात मनुष्य सर्वाधिक कोणत्या वेदात अडकला आहे? विषयवेद, देहवेद की ब्रह्मविद्येचा वेद? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.